नमस्कार, सोनाली किचन मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर अंड्याची आमटी तुम्ही खाल्ला असाल, पण अंड्याची आमटी खाताना तुम्हाला मटण सुद्धा विसराल। अशा पद्धतीने तुम्हाला अंड्याची आमटी हवी असेल तर नक्की ही पद्धत वापरून अंड्याची आमटी नक्की ट्राय करून बघा। तर मला कमेंट आली माझ्या मिस्टरांची की मटणाच्या रश्श्यापेक्षा मस्त अशी अंड्याची आमटी तयार झाली आहे। तीच रेसिपी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तवा ठेवला आहे गॅसवर आणि त्यावर घालून घ्या मसाले। तर तीळ घेतला आहे 4 चमचा, 2 चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 लवंग, दालचिनी घेतली आहे थोडीशी, कसरी मेथी, 1 विलायची, जायपत्री आणि चक्रीफूल। तर इथं मसाले घेतलेत। हे मसाले अगदी मीडियम फ्लेमवर गॅसवर चांगले भाजून घ्यायचे। तर चुटचुट असे मसाले भाजून घ्यायचे, मस्त अशी हॉटेलपेक्षा। आणि आपण घरामध्ये जरा हटके स्टाईलने आपण आमटी तयार करतो, अंड्याची आमटी किंवा अंड्याचा रस्सा सुद्धा म्हटलं जातं ह्याला। तर हे मसाले चांगले भाजून घ्यायचे। कसुरी मेथी घालायला अजिबात विसरायची नाही मसाल्यामध्ये, म्हणजे छान टेस्ट येते अंड्याच्या आमटीला। सुरुक सुरुक प्यावी इतकी छान आमटी तयार होते। तर चुटचुट असे मसाले भाजून घेतले। थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। तर इथं आहे ओले मसाले, ह्यामध्ये घेतला आहे कोथिंबीर, लसूण घेतला आहे भरपूर, 1 इंच आलं आणि वाळलं खोबरं। तर मसाला झाला आहे थंड आणि हे दोन्ही सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं। तर पहिल्यांदा करून घेऊया वाळला मसाला। वाळला मसाला बारीक झाला की ओला मसाला घालायचं, खोबरं, भरपूर असं लसूण, 1 इंच आलं आणि कोथिंबीर, ह्याची सुद्धा चांगली पेस्ट करून घ्यायची। अगदी थोडंसं पाणी वापरावं आणि मगच ह्याचं हे करून घ्यायचं, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। तर चालू करूया, सुरुवात करूया त्या आपल्या अंड्याच्या आमटीला झणझणीत अशा। तर तेल घातलं आहे कढईमध्ये भरपूर, थोडंसं जास्त। नॉनव्हेज जेव्हा करतो त्यामध्ये तेलाचा जरा जास्त वापर करावा लागतो। त्यामध्ये घालायचा मसाला, हिरवागार हा वाटण केलेला। मस्त अशी झणझणीत आमटी करण्यासाठी ही पद्धत नक्की वापरा। तर ह्यामध्ये घालूया हळद, लाल तिखट आणि ते सुद्धा चांगलं तेल सुटस तर मसाला आणि लाल तिखट भाजून घ्यायचं। मग घालायचं ह्यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला शिल्लक असतो, त्यामध्येच थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी ओतून घ्यायचं आणि थोडासा 2 मिनिटं मसाला शिजला की त्यामध्ये घालायचं पुटुक पुटुक अंडी। तर मस्त आपण तयार करत आहोत अंड्याची आमटी। अगदी हॉटेलमध्ये सुद्धा एवढी टेस्ट तुम्हाला भेटणार नाही। ती घरच्या घरी अशी पाताळ अशी आमटी करायची आणि त्याबरोबर भाकरी, चपाती किंवा गरमागरम भाताबरोबर खाल्लं तरी चालतं। तर सर्व घालून घेतलं आहे, पाणी घातलं आहे, त्यामध्ये थोडंसं पातळ आमटी केली की गरम गरम भाकरीबरोबर कुस्करून काला करायला मजा येते खायला। तर उकळी मस्त आली आहे आणि तरी पण किती छान आले बघा अंड्याच्या आमटीला। आणि त्यावर घालायची हिरवीगार कोथिंबीर। पातळ अशी आपण आमटी तयार केली आहे आणि मसाला सुद्धा खूप छान झालता। ह्या मसाल्या वापरून तुम्ही नक्कीच आमटी तयार करून बघा ह्या अंड्याची। तुम्ही बाकीच्या पद्धती विसराल आणि हीच पद्धत वापरून कायम दरवेळेला अंड्याची आमटी बनवाल। तर आपण थाली करून घेऊया। ही आपलं ताट वाटी घेतली आहे, त्यामध्ये घालायचा कांदा उभा चिरलेला, लिंबू आणि झणझणीत अशी आपली अंड्याची आमटी पातळ अशी। थंडीचे दिवस चालू आहे आणि सुरुक सुरुक घोट घेत हे अंड्याची आमटी खाल्ली तरी चालते किंवा भाकरी, गरम गरम भाकरी आणि ही आमटी ह्याचा काला करून खाल्लं तरी सुद्धा छान वाटतं। आणि हे आपली गरमागरम भाकरी तव्यातली काढून डायरेक्ट आपल्या ताटामध्ये। तर ही थाली तयार झाले। आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही। धन्यवाद।